नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर 180 डे ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजचा आज 43वा दिवस आहे आणि आज संडे आहे. आमच्या इकडे मागील 2-3 दिवसापासून कंटिन्युअसली पाणी चालू आहे आणि आज पण थोडंसं पाणी चालू होतं. सकाळी लवकर उठलो, कोमट पाणी केले आणि ते पिऊन घेतले. त्याच्यानंतर ग्राउंडवरती निघालो आणि ग्राउंड बघितल्यानंतर पूर्णपणे ते चिखलानं भरलं होतं. तर तसंच त्याच्यामध्ये चालायला लागलो. एक 20 ते 25 मिनटं चाललो आणि त्याच्यानंतर मग रोडवरती 2-3 राऊंड रनिंगचे मारले आणि त्याच्यानंतर बॅडमिंटन घेतलं खेळायला. आणि त्या स्पॉटवरती गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपला जो गेल्या वेळेसचा कॉक अडकला होता तो अजूनही त्याच झाडावरती आहे. म्हणजे विचित्र वाटलं मला की बा हे कसं शक्य झालं. कारण मागील 4 ते 5 दिवस झालं नांदेडमध्ये कंटिन्यू वारं आणि पाणी चालू आहे आणि बॅडमिंटन खेळून झाल्यानंतर त्या कॉकची अशी हालत झाली. तर फायनली टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आपलं. कॉकची कंडिशन बघून शकता तुम्ही, एकदम मजबूत. त्यानंतर थोडंसं एक्सरसाइज वगैरे केली, व्यायाम केला आणि स्ट्रेचिंग करून नंतर मेडिटेशन केली आणि पीस झालं. तर भेटूत अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅप्पी, स्टे हेल्दी. बाय बाय.